प्रकरण दुसरे. माझ्या आईचा मृत्यू आणि आध्यात्मिक शक्तीचा ताईत. माझ्या मोठ्या भावाचे लग्न व्हावे ही माझ्या आईची जबरदस्त इच्छा होती. जेव्हा मी सुन्मुख पाहीन, अनंताच्या बायकोला पाहीन, तो दिवस माझ्यासाठी पृथ्वीवरचा स्वर्ग असेल, असे आई कितीदा तरी म्हणायची. आपल्या परिवाराची वंशवेल वाढावी ही भारतीयांची इच्छा या शब्दामधून व्यक्त होत असे. अनंताचे लग्न ठरले तेव्हा मी 11 वर्षाचा असेल. लग्नाच्या तयारीवर आनंदाने लक्ष ठेवत आई त्यावेळी कलकत्त्यामध्ये होती. 2 वर्षे लाहोरला काढल्यानंतर वडिलांची बदली भारताच्या उत्तरेकडे बरेली येथे झाली होती. तिथे मी आणि वडील दोघेच होतो. माझ्या 2 मोठ्या बहिणी रोमा आणि उमा यांची लग्ने कशी थाटामाटात झाली होती ते मी पाहिले होते. पण सगळ्यात मोठा मुलगा म्हणून अनंताच्या लग्नाचा समारंभ वेगळाच होता. कलकत्त्याला आमच्या घरी लांबून लांबून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आई मशगूल होती. आम्ही 50 अमहर्स्ट हाऊस या ठिकाणी एक नवीन घर घेतले होते. तिथे त्या पाहुणे मंडळींची उतरण्याची खास सोय केली होती. सगळ्या गोष्टींची जय्यत तयारी केली होती. फराळाचे पदार्थ, लाडवासारखे गोड पदार्थ, नवऱ्या मुलीकडे जाण्यासाठी नवऱ्या मुलाचा सजवलेला घोडा, मुंडावळ्या, रोषणाई, सुंदरपैकी नटवलेले हत्ती, उंट, इंग्रजी स्कॉटिश बँड, देशी वाजंत्री, करमणुकीची सोंगी, भटजी वगैरे जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची चोख व्यवस्था केली होती. बाबा आणि मी खुशीत होतो. लग्नाच्या समारंभाच्या वेळी सगळ्या कुटुंबामध्ये मिसळण्याचे आम्ही ठरवत होतो. पण त्या दिवशी आधी मला अशुभ दृष्टांत झाला. बरेलीमधली ती मध्यरात्र होती. बंगल्याच्या बाहेर अंगणामध्ये मी बाबांजवळ झोपलो होतो. माझ्या गादीच्या मच्छरदाणीच्या वरती एका डासाने फडफड करत कानाशी गुणगुण करत मला जागे केले. मच्छरदाणीचा पडदा उघडला आणि माझ्या आईची प्रेमळ मूर्ती माझ्यासमोर आली. तुझ्या बाबांना उठव. तिचा आवाज खूपच बारीक कुजबुजल्यासारखा झाला होता. आज पहाटेची पहिली 4ची गाडी पकडा आणि मला जर भेटायचे असेल, पाहायचे असेल तर ताबडतोब कलकत्त्याला यायला निघा. ती पिशाच्यासारखी आकृती अदृश्य झाली. बाबा बाबा, आई बघा आपल्याला सोडून चालली. मी अतिशय बावरलेल्या आवाजाने बाबांना उठवले. मी रडत रडतच मला झालेला तो अशुभ दृष्टांत सांगितला. घाबरू नको. वाईट स्वप्नामुळे तू घाबरून गेला आहेस. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने या नवीन संकटावर त्यांनी तोडगा काढला आणि माझी समजूत घातली. तुझी आई तब्येतीने अगदी छान आहे. जर एखादी वाईट बातमी आलीस तर आपण उद्या लगेच निघू. आपण आत्ताच जर निघालो नाही तर तुम्ही स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. माझ्या मनाला इतके क्लेश होत होते, त्यांनीच मला बोलायला लावले आणि मी पण कधीच तुम्हाला माफ करणार नाही. अतिशय स्पष्ट शब्दात वाईट बातमी सांगणारी ती सकाळ उजाडली. आई खूप आजारी आहे. लग्न पुढे ढकलले आहे. ताबडतोब निघा. बाबा आणि मी लगेचच गडबडीने निघालो. एका जंक्शनवर माझे एक काका आम्हाला भेटले. त्यांची गाडी धाडधाड करत आमच्या दिशेने मोठी मोठी होत होती. माझ्या आईच्या वियोगाच्या दुःखाचा अतिरेक झाला. मला वाटले या गाडीच्या रुळांवरच स्वतःला झोकून द्यावे. आई मला सोडून गेली असेच मला वाटले. ते दुःख मला सहनच होत नव्हते. आतापर्यंत आईचे माझे सर्वस्व होती. माझा आधार होती. या पृथ्वीवरती जिवलग मित्राप्रमाणे मी आईवर प्रेम करत होतो. तिचे ते आश्वासन देणारे, विश्वास देणारे काळेभोर डोळे मला आठवले. अजून आहे ना ती? मी माझ्या काकांना व्याकुळ होऊन निघता निघता विचारले. आहे बरं, अजून जिवंत आहे. माझ्या चेहऱ्यावरची व्याकुळता पाहून ते म्हणाले. पण मला मात्र त्यांचे बोलणे खरे वाटेना. आम्ही जेव्हा कलकत्त्याला घरी पोचलो तेव्हा आई गेल्याची दुःखद बातमी ऐकून मी कोसळूनच गेलो.
मी जमिनीवर निचेष्टपणे कोसळलो. रडून रडून मी माझ्या दिव्य मातृत्वेला स्वर्गाच्या दारातून परत येण्याचे आवाहन करायला लागलो. तिच्या हळुवार शब्दांनी जणू माझ्या दुःखी जखमांवर फुंकर घातली. बाळा, जन्मोजन्मी मीच तुझी आई होते. मीच तुझे मोठ्या प्रेमाने पालनपोषण केले. तुझे आवडते ते माझे सुंदर काळे डोळे तुला पुन्हा कधीही दिसणार नाहीत, ते पाहून घे. माझ्या प्राणप्रिय आईचे सगळे संस्कार झाल्यावर मी आणि बाबा परत बरेलीला आलो. आमच्या घरासमोर पिवळ्या अशा गवतावर शांत गारवा देणारे, सावली देणारे एक शेवडीचे मोठे झाड होते. आता ते माझे तीर्थक्षेत्र झाले होते. रोज सकाळी मी त्या झाडाखाली जाऊन बसत असे. कधी कधी माझ्या कवी मनाला वाटे की त्या शेवडीच्या झाडाची फुले मनोभावे भक्तिपूर्वक त्या हिरवळीवर स्वतःला अर्पण करत आहेत. पहाटेच्या वेळी दवबिंदूंबरोबर अश्रूंना वाट मोकळी करत असताना कुठून तरी परलोकातून येतोय असे वाटणारा अलौकिक दिव्य प्रकाश येतो आहे असा मला भास होत असे. त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मला परमेश्वर दर्शनाची तीव्र तळमळ लागली. हिमालयाकडे माझे मन तीव्रतेने ओढ घ्यायला लागले. माझा एक आतेभाऊ आम्हाला भेटायला बरेलीला आला. त्याने त्या निसर्गरम्य पवित्र पर्वतामध्ये खूप वर्षे तीर्थाटन केले होते. त्यांच्याकडून मी त्या पर्वतराईमध्ये राहणाऱ्या अनेक योग्यांच्या आणि स्वामींच्या गोष्टी ऐकल्या. चल, आपण हिमालयाला पळून जाऊया. बरेलीमधल्या आमच्या घरमालकाच्या मुलाला द्वारका प्रसादला मी एक दिवस सुचवले, पण त्याला त्यामध्ये काही स्वारस्य वाटले नाही. उलट त्याने माझा हा बेत वडिलांना भेटायला आलेल्या मोठ्या भावाला सांगितला. लहान मुलाचेच ते विचार, ही अनोखी हौस असे म्हणून दुर्लक्ष न करता किंवा हसण्यावारी सोडून न देता अनंताने माझी चेष्टाच केली. अरे, कुठे आहे तुझी छाटी, भगवी छाटी? छाटी असल्याशिवाय तू स्वामी कसा होणार रे? त्याच्या त्या शब्दांनी माझ्या डोळ्यासमोर रोमांचकारी चित्र उभे राहिले. खरोखरच मी साधू बनून भारतभर फिरत आहे असेच मला त्या चित्रात दिसायला लागले. पण मला तर वाटते त्या बोलण्याने माझ्या मागच्या जन्मीच्या स्मृती जाग्या झाल्या. ते काहीही असले तरी तो आपला जुना साधुवेश वावरायला किती छान आणि सोपा सोयीस्कर आहे असेच मला वाटले. असेच एकदा सकाळी द्वारकाबरोबर बोलत असताना पर्वतावरून हिमकडा कसा एकदम वेगाने कोसळावा त्याप्रमाणे परमेश्वराबद्दल मला प्रेम वाटू लागले. त्याच वेगाने परमेश्वराने आम्हाला दर्शन द्यावे असेच मला एकदम वाटले. माझ्या बोलण्याकडे मित्राचे अर्धवटच लक्ष होते, पण मी मात्र अगदी मनापासून बोलत होतो आणि माझे ऐकतही होतो. त्या चिंतनामध्येच दुपारी मी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या नैनितालकडे जायला सुरुवात केली. पण अनंताने माझा पाठलाग केला आणि मला बरेलीला घेऊन आला. आता माझी यात्रा म्हणजे फक्त शेवळीच्या झाडापाशी पहाटे जाण्याची. माझी स्वतःची आई आणि स्वर्गीय आई दोघींच्याही वियोगाने माझे अंतःकरण दुःखाने पिळवटून निघाले. आईच्या अकाली जाण्याने आमच्या घरी घडी विस्कटली ती विस्कटलीच. बाबांनी पुन्हा लग्नाचा विचारही केला नाही. पुढची 40 वर्षे ते विदूर म्हणूनच जगले. आम्हा मुलांचे तेच आई वडील होते. आमच्याशी ते खूप मायेने वागायला लागले. त्यामुळे त्यांच्याबद्दलची आमच्या मनात असलेली भीती खूप कमी झाली. आमच्या कुटुंबातले कितीतरी प्रश्न त्यांनी शांतपणे आणि समजुतीने सोडवले. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर एखाद्या योग्याप्रमाणे ते आपल्या खोलीमध्ये जात आणि क्रियायोगाची साधना गंभीरपणे करत. आई गेल्यानंतर कितीतरी वर्षांनी वडिलांचे कष्ट थोडे तरी कमी व्हावेत म्हणून घरकाम करण्यासाठी एक इंग्लिश मदतनीस बाई ठेवण्यासाठी खटपट केली. पण बाबांनी त्याला साफ नकार दिला. तुझ्या आईबरोबर माझी सेवा करण्याचाही शेवट झाला आहे. त्यांच्या डोळ्यामध्ये समर्पित आयुष्याचे ध्येय दिसून आले.
दुसऱ्या कुठल्याही परस्त्रीकडून मला माझ्या संसारात मदत घ्यायची नाही. आई गेल्यानंतर 14 महिन्यांनी तिने माझ्यासाठी काहीतरी खास निरोप देऊन ठेवला आहे असे कळले. आईच्या अगदी अखेरच्या क्षणी अनंता तिच्या पाशीच होता आणि त्याने आईचे ते शेवटचे शब्द टिपून ठेवले होते. बरोबर 1 वर्षाने अनंताने तो निरोप मला द्यावा असे आईने सांगून ठेवले होते. पण अनंताने थोडा उशीरच केला. आईने त्याच्यासाठी नववधू शोधून ठेवली होती. त्या मुलीशी लग्न करण्यासाठी बरेलीहून कलकत्त्याला जायचे होते. एके दिवशी संध्याकाळी त्याने मला त्याच्याजवळ बोलावले. मुकुंदा, थोड्या नाखुशीनेच, पण मला तुला एक बातमी सांगायची आहे. पण मला धीरच होत नाही आहे रे. आपली अगतिकता दाखवत अनंता म्हणाला. मला मनातून खूप भीती वाटते रे की ही बातमी ऐकून तू घरातून निघून तर जाणार नाहीस ना. अर्थात काही असले तरी मला माहिती आहे की तुझ्यामध्ये ईश्वरी साक्षात्काराची शक्ती आहे, चमक आहे. तू हिमालयाकडे जाताना मी तुला पकडून आणलं त्यावेळी मी एक पक्क ठरवलं होतं. आता मात्र मी आईला दिलेल्या वचनपूर्तीमध्ये उशीर करणार नाही. अनंताने माझ्या हातात एक छोटीशी पेटी दिली आणि आईचा निरोप सांगायला सुरुवात केली. मुकुंदा, हे माझे अखेरचे पण आशीर्वादाचे शब्द आहेत हं. तुझ्या जन्मानंतर ज्या घटना, जे प्रसंग घडले ते सांगायची वेळ आता आलीये. तू जेव्हा अगदी तान्हं होतास ना, तेव्हाच तुझे पुढे आयुष्य कसे असेल याची मला पूर्ण कल्पना आली होती. तू अगदी छोटंसं बाळ असताना मी तुला बनारसला आपल्या गुरुमाऊलीकडे घेऊन गेले होते. भक्तजनांची इतकी गर्दी झाली होती की ध्यान लावून बसलेले लहरी महाशयांचे दर्शन मला कसेबसे होत होते. मी तुला थापटत होते आणि अगदी मनापासून प्रार्थना करत होते की आपल्या थोर गुरूंनी तुला पाहावे आणि तुला आशीर्वाद द्यावा. माझ्या ही मनातली प्रार्थना इतकी तीव्र झाली की गुरु महाराजांनी आपले डोळे उघडले आणि मला त्यांच्याकडे येण्याची खूण केली. सगळ्यांनी मला वाट करून दिली. त्यांच्या पायावर डोके ठेवून मी नमस्कार केला. लहरी महाशयांनी तुला आपल्या मांडीवर घेतले आणि तुझ्या डोक्यावरून हात फिरवून जणू काही तुला अनुग्रह दिला. मुली, तुझा हा मुलगा योगी होईल. परमार्थामध्ये इंजिनासारखे इतरांना मार्गदर्शन करेल. कितीतरी आत्म्यांना तो परमेश्वराच्या दाराशी आणून पोचवेल. माझ्या अंतर्मनातली प्रार्थना माझ्या गुरूंनी ऐकली आणि माझे मन आनंदाने उचंबळून आले. तुझ्या जन्माच्या थोडे दिवस आधीच त्यांनी मला सांगितले होते की तू त्यांच्या मार्गावरून जाशील. त्यानंतर एकदा तू अंथरुणावर झोपला होतास त्यावेळी तुला दिव्य प्रकाश दिसला होता. ही गोष्ट मला आणि रोमाला माहिती होती. आम्ही त्यावेळी शेजारच्या खोलीत होतो आणि तुझ्या चेहऱ्यावरील एक वेगळे तेज आम्ही पाहिले होते, अनुभवले होते. त्यावेळी तू म्हणाला होतास की परमात्म्याच्या शोधात हिमालयात जाण्याचा निश्चय केला आहे म्हणून. अरे, त्यावेळी तुझा आवाज दृढ निश्चयाने दुमदुमत होता. अरे, अशा किती वेगवेगळ्या प्रसंगातून मला नक्की समजेल की तुझा मार्ग वेगळा आहे. सर्वसाधारण संसारी माणसापेक्षा तू वेगळा आहेस. त्यानंतर माझ्या आयुष्यात अशी घटना घडली आणि माझी खात्रीच झाली. तोच प्रसंग मी आता माझ्या अखेरच्या क्षणी सांगणार आहे. आताची गोष्ट पंजाबमधील एका साधूंबरोबर मुलाखतीची आहे. त्यावेळी आपण लाहोरमध्ये राहत होतो आणि एके दिवशी सकाळी आपला एक नोकर घाई गडबडीत माझ्या खोलीत आला. बाईसाहेब, एक साधू महाराज आलेत आणि ते म्हणत आहेत की त्यांना मुकुंदाच्या आईला भेटायचे आहे. किती साधे शब्द, पण त्यांनी माझ्या मनातील संवेदनांच्या तारा छेडल्या. मी लगेचच या अनोख्या पाहुण्याच्या स्वागताला गेले. त्यांना वाकून नमस्कार केल्यावर मला असे जाणवले की परमेश्वर या साधूच्या रूपात मला भेटले आहेत. मुकुंदाच्या आई या पृथ्वीवरचे म्हणजे या घरातील तुझे वास्तव्य आता फार राहिले नाही आणि हे तुला समजावे अशी परमेश्वराची इच्छा आहे.
तुला लवकरच आजारपण येईल जे शेवटचेच असेल. त्या साधूंचे ते शांत स्वरातील बोलणे ऐकून मला ती धोक्याची सूचना वाटली नाही, तर मनामध्ये शांततेच्या लहरी निर्माण झाल्या. परत त्यांनी मला सांगितलं, तुझ्याकडे मंतरलेल्या चांदीचा ताईत ठेवला देणार आहे, पण अर्थातच मी आज नाही देणार. तर माझ्या शब्दांचे सामर्थ्य तुला कळावे म्हणून उद्या तू जेव्हा ध्यान लावून बसशील त्यावेळी तो तुझ्या हातामध्ये येईल. जेव्हा तुझ्या आयुष्याचा शेवट येईल त्यावेळी तू तो तुझा मोठा मुलगा अनंता याच्याकडे दे आणि 1 वर्षानंतर तो तुझा दुसरा मुलगा मुकुंदाला द्यायला सांग. त्या ताईताचे महत्त्व मुकुंदाला थोर महात्म्यांकडून समजेल. ज्यावेळी सर्व ऐहिक सुखाचा त्याग करून तो परमेश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागेल तेव्हा त्याने तो स्वतःजवळ ठेवावा. बरीच वर्षे त्याच्याजवळ तो ताईत राहील आणि त्याची कार्यपूर्ती झाल्यावर तो आपोआप नाहीसा होईल. जरी त्याने कितीही जपून ठेवला तरी तो जिथून आला तिथे निघून जाईल. त्या साधूंना मी यथायोग्य भिक्षा दिली आणि श्रद्धापूर्वक त्यांना मनोभावे नमस्कार केला. भिक्षा न घेता आशीर्वाद देत ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळी मी ध्यान लावून बसले होते त्यावेळी त्या साधूंनी सांगितल्याप्रमाणे माझ्या हातामध्ये चांदीचा ताईत खरोखरच आला. माझ्या हातांना जेव्हा मऊ आणि थंडगार असा त्याचा स्पर्श झाला त्यावेळी त्याच्या अस्तित्वाची मला प्रचिती आली. 2 वर्ष झाली मी तो काळजीपूर्वक सांभाळला आहे आणि आज अनंताकडे द्यायची वेळ आली आहे. मुलांनो, माझ्यासाठी शोक करू नका. मी माझ्या गुरूंच्या कृपेनंच अनंतात विलीन होते आहे. बाळा, ही आई जगदंबा तुझे रक्षण करेल. तो ताईत माझ्याकडे आल्यावर माझ्या अंगावर दिव्य तेज चढले. गतजन्मीच्या कितीतरी गोष्टी मला आठवायला लागल्या. तो ताईत जुन्या पुराण्या घडणीचा असून त्यावर संस्कृत अक्षरे लिहिलेली होती. मला समजून चुकले की तो माझ्या मागच्या जन्मीच्या गुरूंकडून मला मिळाला आहे, जे स्वप्त स्वरूपात मला योग्य पावले टाकण्यासाठी मार्गदर्शन करतात. तो ताईत मिळाल्यामुळे मला मानसिक आधार मिळाला. हिमालयात जाण्याचे माझे पहिले प्रयत्न फसले असले तरी मी रोज त्या ताईताच्या पंखावरून मनाने लांब वर फिरून परत येई. 2 देहांचे एक महान संत. बाबा, मी जर शपथपूर्वक घरी परत येण्याचे ठरवले तर मला बनारसला घेऊन याल का? माझे फिरण्याचे वेळ बाबांना माहिती होते. मी लहान असल्यापासून कितीतरी शहरांना भेटी द्यायला किंवा तीर्थक्षेत्रांना जायला त्यांनी मला परवानगी दिली होती. बहुतेक वेळा माझे 2-3 मित्र बरोबर असत आणि बाबांमुळे पहिल्या वर्गातून प्रवास करण्याचा पास आम्हाला मिळत असे. रेल्वेमध्ये ते फार मोठ्या पदावर असल्यामुळे आमच्या सगळ्या कुटुंबाला त्याचा फायदा होई. माझ्या प्रवासाच्या बेताबद्दल नक्की विचार करण्याचे बाबांनी मला कबूल केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलावले आणि बरेली ते बनारसच्या गोल फिरतीचा पास, पैसे आणि 2 पत्रे मला दिली. बनारसमध्ये केदारनाथ बाबू नावाचे माझे एक मित्र आहेत. त्यांच्याकडे धंद्याबद्दल माझे एक काम आहे, पण झालंय काय, त्यांचा पत्ता माझ्याकडून हरवलाय. पण आमच्या दोघांच्या एका मित्राकडून हे पत्र तू त्यांच्यापर्यंत नक्की पोच करू शकशील याची मला खात्री वाटते. ते मित्र आहेत स्वामी प्रणवानंद. हे माझे गुरुबंधू आहेत आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती मोठी आहे बरं का. त्यांच्यामुळेच मला खात्री आहे तुला नक्कीच फायदा होईल आणि ही दुसरी चिठ्ठी तुझा त्यांच्याशी परिचय करून देईल. हे बघ, मात्र आता कधीही घरातून पळून जायचं नाही बरं का. बाबांचे डोळे हे सांगताना विशिष्ट प्रकारे चमकले. 12 वर्षाच्या मुलाला जेवढा आणि जितका आनंद होईल तेवढा प्रवासाचा आनंद मला झाला. अजूनही इतक्या वर्षानंतर माझा तो आनंद टिकून आहे. बनारसला पोहोचताच मी स्वामींच्या घरी गेलो. पुढचा दरवाजा उघडाच होता. दुसऱ्या मजल्यावरच्या एका मोठ्या माझघरात मी गेलो.
आतमध्ये उच्चासनावर पद्मासन घालून बसलेले सुदृढ प्रकृतीचे कमरेभोवती लुंगी गुंडाळलेले असे एक सद्गृहस्थ दिसले. त्यांचे प्रथम दर्शन विलोभनीय होते. त्यांच्या ओठांवर सुहास्य होते. चेहऱ्यावर एकही सुरकुती नव्हती. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व होते ते. त्यांच्या ध्यानधारणेत व्यत्यय आणावा असे माझ्या मनाला वाटेना. तो अतिशय जुनी ओळख असल्याप्रमाणे त्यांनी मला हाक मारली, आनंद बाबा. त्यांची ही हाक ऐकून अतिशय मनापासून एखाद्या लहान मुलाप्रमाणे होती. मी खाली वाकून त्यांना वंदन केले. आपणच स्वामी प्रणवानंद आहेत ना? त्यांनी होकारार्थी मान हलवली. तू भगवतीचा मुलगा आहेस ना? मी अजून खिशातून बाबांनी दिलेले पत्र बाहेर काढत होतो तेवढ्यातच त्यांनी मला विचारले. मी खूप आश्चर्यचकित झालो. बाबांनी दिलेले ते ओळखपत्र मी त्यांना दिले. खरं तर आता त्याची गरजच नव्हती. केदारनाथ बाबूंनी तुझी गाठ घालून देतो बरं का. त्यांच्या त्या मधुर वाणीने आणि दिव्य शक्तीने मी चाटच पडलो. त्यांनी त्या पत्रावरून नजर फिरवली आणि माझ्या बाबांबद्दल अतिशय आपुलकीने प्रेमाने बोलले. अरे, तुला एक गंमत सांगतो. मला 2 प्रकारची निवृत्ती वेतन मिळतात बरं. एक म्हणजे तुझ्या वडिलांमुळे मिळालेले. त्यांच्या हाताखाली रेल्वेमध्ये मी काम करत होतो ना. आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर कृपेने मिळालेले. त्यांच्यासाठीच मी मुद्दामून या संसाराचा त्याग केला. ते नक्की काय म्हणत आहेत मला समजेना. महाराज, परमेश्वराने निवृत्ती वेतन कसं काय दिलं तुम्हाला? तो आपल्या ओंजळीत पैसे टाकतो की काय? माझी बालिश बोलणे ऐकून त्यांना हसू आले. अरे, परमेश्वराचे निवृत्ती वेतन म्हणजे मनशांती. मी जी काही ध्यान साधना केली त्याचे बक्षीस. मला आता पैशाची जरुरी नाही. व्यवहारासाठी ज्याची मला गरज आहे तेवढे मला मिळते. दुसऱ्या प्रकारचं वेतन म्हणजे काय ते तुला थोड्याच दिवसात कळेल बरं. आमचं असं बोलणं सुरू असतानाच स्वामी एकदम गंभीर आणि गप्प झाले. त्यांचा चेहरा एकदम पुतळ्यासारखा निर्विकार झाला. त्यांचे डोळे एकदम काहीतरी ओळखीचे पाहत असल्यासारखे चमकले आणि नंतर एकदम शांत झाले. त्यांच्या एकदम गप्प बसण्याने मी गोंधळून गेलो. मी माझ्या बाबांच्या मित्राला कसे भेटायचे त्याबद्दल त्यांनी अजून मला काहीच सांगितले नव्हते. अस्वस्थपणे मी इकडे तिकडे पाहिले. आम्हा दोघांखेरीज तिथे आणखी कोणीही नव्हते. ते जिथे बसले होते त्याखाली त्यांच्या पादुका होत्या. तिकडे माझी ओझरती नजर गेली. बाळा, काही काळजी करू नको. तुला ज्यांना भेटायचे आहे ना ते अर्ध्या तासात इथे येतील बरं. ते स्वामी माझे मन जणू काही वाचत होते. त्यांना अशक्य असे काहीच नव्हते. पुन्हा त्यांनी मौन धारण केले. अर्धा तास झाला हे घड्याळात पाहिल्यावर माझ्या लक्षात आले. स्वामींनी आपले मौन सोडले आणि म्हणाले, मला वाटते केदारनाथ बाबू दारापर्यंत आले आहेत. जिन्याच्या पायऱ्या चढून कोणीतरी वर येतंय असा पावलांचा आवाज आला. निरोप पाठवल्याशिवाय बाबांचे मित्र कसे बरे इथे येतील? इथे आल्यापासून माझ्या व्यतिरिक्त स्वामी दुसऱ्या कोणाशी बोलले सुद्धा नाहीत. मी पुरता गोंधळून गेलो. मी एकदम तिथून उठलो आणि जिना उतरायला लागलो. निम्म्या जिन्यात आल्यावर एक गोरे मध्यम उंचीचे शिडशिडीत बांध्याचे गृहस्थ गडबडीत येताना दिसले. केदारनाथ बाबू आपणच का? अधीरपणे मी विचारले. होय. तू अर्धा तास माझी वाट पाहत थांबलेला भगवतीचा मुलगा का? हसत त्यांनी विचारले. आपण इकडे कसे काय आलात? त्यांच्या अचानक येण्याचे कारण न कळल्यामुळे आश्चर्याने मी विचारले. अरे, आज सगळे चमत्कारिक घडते आहे. आता तासापूर्वी गंगा नदीमध्ये स्नान करून येताना अचानक प्रणवानंद स्वामींची आणि माझी गाठ पडली. मी नेमका तिथे आहे हे त्यांना कसे कळले मला समजत नाही. माझ्या घरी भगवतीचा मुलगा तुझी वाट पाहतोय ते मला म्हणाले.
माझ्याबरोबर येतोस का? मी आनंदाने होकार दिला. आम्ही हातात हात घालून चाललो आणि आश्चर्य म्हणजे मी माझ्या पायातल्या चपला घालून जसे चालतो तसे स्वामी त्यांच्या लाकड्या पादुका खडकावर घालून भरभर चालत होते. एकदम थांबून प्रणवदादांनी मला विचारले, माझ्या घरी पोचायला तुला किती वेळ लागेल? साधारण अर्धा तास, मी म्हणालो. आता या क्षणी मला दुसरे आणखी काही करायचे आहे, विशिष्ट पद्धतीने बघत ते मला म्हणाले. मी आता तुला इथेच सोडतो आणि माझ्या घरी जिथे भगवतीचा मुलगा तुझी वाट पाहतोय तिथे ये. मी विचार करतोय तेवढ्यात ते एकदम निघून गेले आणि गर्दीमध्ये दिसेनासे झाले. मी जेवढ्या लवकर येता आले तेवढ्या लवकर गडबडीने इथे आलो. त्यांच्या या स्पष्टीकरणाने मी आणखीनच गोंधळून गेलो. स्वामींना ते कधीपासून ओळखतात असे मी त्यांना विचारले. मागच्या वर्षी काहीच प्रसंग आम्ही भेटलो असो, अलीकडे मात्र नाही. आज स्नान घाटावर अचानक गाठ पडली. मला खूप आनंद झाला. काय सांगताय? माझ्या कानांवर खरंच माझा विश्वास बसत नाही. मला भ्रम वगैरे तर झाला नाही ना? तुम्ही खरंच त्यांना पाहिलंत का? तुम्ही खरोखरच त्यांचा हात हातात घेतलात? तुम्ही खरंच त्यांच्या पावलांचा आवाज ऐकलात? तू काय म्हणतो आहेस मला समजत नाही. ते थोडे रागानेच बोलले. मी काही खोटं बोलत नाही. अरे फक्त स्वामींच्यामुळेच मला समजलं की तू इथे माझी वाट पाहत आहेस. अहो काय सांगताय काय? मी इथे येऊन 1 तास झाला असेल. स्वामी प्रणवानंद माझ्या नजरेसमोरून एक क्षणही दूर गेले नाहीत. मी आल्यापासूनची सगळी हकीकत त्यांना सांगितली. आश्चर्याने त्यांचे डोळे मोठे झाले. अरे काय सांगतोयस काय? आपण या जड सृष्टीत राहतोय की एखादे स्वप्न पाहतोय? असा काही चमत्कार माझ्या आयुष्यात घडेल असे मला कधीही वाटले नाही. मला आधी हे स्वामी म्हणजे एक सर्वसाधारण गृहस्थ वाटत होते, पण आता मात्र खात्रीच पटली आहे ते दुसराही देह धारण करू शकतात आणि अलौकिक कार्य करू शकतात. आम्ही दोघांनी मिळून त्या संत महात्म्याच्या खोलीमध्ये प्रवेश केला. ते बघ, घाटावर येताना त्यांनी याच खडवा घातल्या होत्या. केदारनाथ बाबू माझ्याकडे पाहून कुजबुजले. आता जसा पंचा त्यांनी घातलाय ना, तोही तसाच होता. केदारनाथ बाबूंनी स्वामींना नमस्कार केला. माझ्याकडे हसत हसत पाहत स्वामी म्हणाले, तुला या सगळ्या प्रकाराचे एवढे का आश्चर्य वाटते? खऱ्या योग्यापासून या सृष्टीमधले काहीही लपून राहत नाही. एका क्षणामध्ये कलकत्त्यामधल्या माझ्या शिष्यांना मी पाहू शकतो, त्यांच्याशी बोलू सुद्धा शकतो. एवढंच काय, ते सुद्धा या जड सृष्टीचे बंधन आपल्या इच्छेने तोडून टाकून पलीकडे जाऊ शकतात. माझ्या बालमनावर आकाशवाणी आणि दूरदर्शन यासारखे दैवी सामर्थ्याची कल्पना यावी म्हणून स्वामीजींनी ते चमत्कार केले आणि मला त्यांची चुणूक दाखवली. पण ते बघून माझ्या मनात थोडीशी भीतीच निर्माण झाली. माझे गुरु श्री युक्तेश्वर यांच्याकडूनच मला परमार्थातला अनुग्रह मिळणार असल्याकारणाने प्रणवानंदांचे शिष्यत्व पत्करावे असे माझ्या मनातही आले नाही. उलट त्यांच्याकडे पाहून मला अशी शंका यायला लागली की ते आता जे आहेत ते खरे आहेत की त्यांचे दुसरे कुठले रूप आहे. माझ्या मनाची चलबिचलता, अस्वस्थता घालवण्यासाठी त्यांनी प्रेमाने माझ्याकडे पाहिले आणि आपल्या स्वतःच्या गुरूची महती मला सांगायला लागले. माझ्या माहितीप्रमाणे लाहिरी महाशय हे सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ असे होते. मनुष्य रूपात असणारे प्रत्यक्ष परमेश्वरच होते ते. माझ्या मनात आले की शिष्य जर आपल्या इच्छेनुसार आपल्यासारखाच दुसरा देह निर्माण करू शकतो तर त्यांच्या गुरूंना अशक्य असे काय आहे? गुरु कृपा किती अनमोल आहे त्याची मी तुला गोष्ट सांगतो. पूर्वी मी एका साधकाबरोबर रोज रात्री 8 तास साधना करत असे. ध्यानाला बसत असे. दिवसभर रेल्वेच्या ऑफिसमध्ये मी काम करत असे.
पण ते कारकुनी काम मला रटाळ आणि नकोसे कठीण असे वाटायला लागले. त्यापेक्षा सगळा वेळ परमेश्वराची सेवा करावी, साधना करावी असेच मला मनापासून वाटत होते. चिकाटीने 8 वर्षे मी अर्धी रात्र साधना करत घालवली. त्यामुळे मला खूप लाभ झाला. आध्यात्मिक प्रगतीमुळेच माझे चित्त उजळून निघाले. पण तरीही परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे काहीतरी अडथळा येतो आहे असेच मला वाटायला लागले. मी किती जरी मनापासून प्रयत्न केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी अंतिम ध्येयापासून मी लांबच राहतोय असे मला जाणवत असे. एकदा संध्याकाळी तिरीमिरीत मी उठलो आणि लाहिरी महाशयांकडे आलो. त्यांनी माझ्यासाठी दैवी सामर्थ्याची मध्यस्थी करावी अशी मी त्यांना मनापासून विनवणी केली. सगळी रात्र मी प्रार्थना करत होतो. महाराज, माझी आध्यात्मिक तीव्र इच्छा मला त्या दयागणाचे, परमेश्वराचे प्रत्यक्ष समोर दर्शन झाल्याशिवाय मी जगूच शकणार नाही. अरे, पण त्याला मी काय करू? तुझी ध्यानधारणा वाढव. आणखी तळमळीने मनापासून प्रार्थना कर. महाराज, मला खात्री आहे आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात. मी आपली प्रार्थना करतो. आपल्या रूपात परमेश्वर माझ्यासमोर आहे. कृपा करून आता मला आपल्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडवू द्या. आपल्या हात माझ्याकडे करून लाहिरी महाशयांनी जणू मला अनुग्रह दिला आणि म्हणाले, आता तू जा आणि ध्यानाला बैस. मी तुझ्यासाठी ब्रह्मदेवाकडे साकडे घातले आहे, मध्यस्थी केली आहे. माझी आध्यात्मिक उंची वाढली आहे असे मला वाटले. त्या विचारातच मी घरी आलो. त्या रात्री ध्यानामध्ये मला माझ्या आयुष्याचे ध्येय कळून आले. तेव्हापासून मिळालेले ते आध्यात्मिक पेन्शन मी अजूनपर्यंत उपभोगत आहे. त्या दिवसापासून तो आनंददायी परमात्मा, परमेश्वर माझ्या डोळ्यांआड, नजरेआड कधीही झाला नाही. प्रणवानंदांचा चेहरा दिव्य तेजाने भरून वाहत होता. माझी भीती पण कुठल्या कुठे निघून गेली. माझ्याही मनामध्ये परमार्थिक शांतता भरून राहिली आहे असे मला वाटले. गुरुदेवांनी मला आणखी एक गोष्ट सांगितली. काही महिन्यांनी मी परत लाहिरी महाशयांकडे गेलो आणि मला जी दिव्य कृपा त्यांच्यामुळे लाभली त्याबद्दल आभार मानायचे प्रयत्न केले. मी आणखी इतर गोष्टींबद्दल त्यांच्याशी बोललो. गुरुदेव, आता मला कचेरीमध्ये काम करण्याची अजिबात इच्छा नाही. कृपया मला यातून मोकळे करा. या ब्रह्मानंदामध्ये मी तल्लीन होऊन जातो आहे. मग तुझ्या कंपनीकडून सेवानिवृत्ती मागून घे. इतक्या लवकर सेवानिवृत्तीसाठी मी कारण काय सांगू? तुला जे वाटले तेही लिही. दुसऱ्याच दिवशी मी अर्ज केला. नोकरीची मुदत संपायच्या आधीच मी सेवानिवृत्ती का मागतोय याची कारणे डॉक्टरांनी विचारली. काम करत असताना माझ्या मज्जारज्जूतून जीवघेणी कळ येते आणि ती सगळ्या शरीराला व्यापते आणि त्यामुळे मी माझे काम करू शकत नाही. हे माझे म्हणणे ऐकून त्या डॉक्टरांनी जास्त काही विचारपूस न करता मला सेवानिवृत्ती मिळावी म्हणून शिफारस केली आणि मला सेवानिवृत्तीही मिळाली सुद्धा, जी अजूनपर्यंत मला मिळते आहे. मला खात्रीच होते की केवळ लाहिरी महाशयांच्या कृपेनेच डॉक्टर, रेल्वेतील अधिकारी आणि हो, ज्यामध्ये तुझे वडीलही होते, या सगळ्यांची मने वळवली होती आणि हा परमार्थातला अखंड आनंद मला मिळावा म्हणून मला मोकळे केले. हे सगळे अद्भुत वर्णन करून झाल्यावर स्वामी प्रणवानंदांनी पुन्हा मौन धारण केले आणि ते एकांतात गेले. मी निघताना त्यांच्या पायांना वंदन केले आणि निरोप घेताना त्यांनी मला आशीर्वाद दिला. तुझे जीवन संन्यास धर्म आणि योग मार्ग यासाठीच समर्पित आहे. पुन्हा तुझे वडील तुझ्याबरोबर असतील तेव्हा आपण पुन्हा एकदा भेटू. खूप वर्षांनी त्यांचे शब्द अगदी तंतोतंत खरे ठरले. संध्याकाळच्या वेळी थोडा अंधार पसरत चालला होता. त्यावेळी केदारनाथ बाबू आणि मी बरोबर चालत होतो. माझ्या बाबांनी त्यांना दिलेले पत्र
मी दिले. त्यांनी रस्त्यावरच दिव्याच्या उजेडात वाचले. कलकत्त्याच्या रेल्वे कंपनीच्या ऑफिसमध्ये मी नोकरी पत्करावी असे तुझे बाबा मला सुचवत आहेत. स्वामी प्रणवानंद ज्या सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ घेत आहेत तसे मिळाले तर किती चांगले आहे. पण ते शक्य नाही. मी बनारस सोडू शकत नाही. अरे रे, 2 देह धारण करणे या जन्मी तरी मला शक्य नाही.